वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरेत् नित्यं महापातकनाशनम। नमस्कार मंडळी, भरणी नक्षत्र अश्विनी ते रेवती हा नक्षत्रमालेतील महत्त्वाचे दुसरे नक्षत्र, यमधर्मराजांचे नक्षत्र, जीवन कर्म आणि परिवर्तनाचे गूढ रहस्य। अनेकांना वाटते की यम म्हणजे फक्त मृत्यू, पण वेद आणि भारतीय ज्योतिषशास्त्र एक वेगळेच सत्य सांगतात। यम म्हणजे न्याय, कर्माचे अचूक फळ आणि जीवनातील शिस्त। या धर्मराजांच्या अधिपत्याखाली येणारे नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र होय। असे हे नक्षत्र जे माणसाला जन्मापासूनच मृत्यूपर्यंतच्या कर्माची जाणीव करून देते। तुमचा जन्म भरणी नक्षत्रात झाला असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वात काही विलक्षण गुण असू शकतात। आज आपण जाणून घेणार आहोत भरणी नक्षत्राचे शास्त्राधारित रहस्य, त्याची पौराणिक पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व, करिअर, धनयोग, वैवाहिक जीवन, उपाय आणि अशी माहिती जी प्रत्येक ज्योतिषप्रेमीने एकदा तरी ऐकलीच पाहिजे। आता भरणी नक्षत्र म्हणजे काय ते पाहूया। तर वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र होय। मेष राशीतील अंश क्रमांक 13°20 कला ते 26°40 कला ह्या अंशांमध्ये भरणी नक्षत्र विस्तारलेले आहे। भरणी ह्या शब्दाचा मूळ अर्थ आहे धारण करणे, सांभाळणे, पोषण करणे किंवा गर्भात वाढवणे। म्हणूनच हे नक्षत्र सृजन, जबाबदार, परिवर्तन आणि कर्मफल यांचे प्रतीक मानले जाते। ह्याचे प्रतीक योनी गर्भाशय आहे। हे प्रतीक केवळ जन्माचे नसून नवजीवन, सर्जनशक्ती आणि परिवर्तनाची क्षमता दर्शविते। याच्या अधिदेवता आहेत यमधर्मराज म्हणजे महाराज यम। भरणी नक्षत्राची अधिदेवता यमराज असल्यामुळे लोककथांमध्ये यमाला मृत्यूचे देव म्हटले आहे, परंतु वैदिक दृष्टीने त्यांची खरी भूमिका धर्म, न्याय आणि कर्मफळाचे निष्पक्ष वितरण ही आहे। यम कोणावरही अन्याय करत नाहीत, तर ते प्रत्येक जीवाला त्यांच्या कर्मानुसार फळ मिळावे हा त्यांचा धर्म म्हणून भरणी नक्षत्र आपल्याला शिकवते। स्वातंत्र्य मिळते, पण त्याबरोबर जबाबदारी येते। आता ह्या नक्षत्राचे स्वामी कोण आहेत तर नवग्रहांपैकी शुक्र हे ग्रह ह्या भरणी नक्षत्राचे स्वामी आहेत। शुक्र हे सौंदर्य, कला, प्रेम, संपत्ती, ऐश्वर्य, संगीत, सर्जनशीलता आणि जीवनातील आनंदाचा कारक मानला जातो। त्यामुळे भरणी नक्षत्रातील व्यक्तींमध्ये एकाच वेळी 2 वैशिष्ट्ये दिसू शकतात: जीवनात आनंद घेण्याची वृत्ती आणि कर्माची जाणीव ठेवण्याची क्षमता। ही 2 टोकांची वैशिष्ट्येच ह्या नक्षत्राला अत्यंत वेगळे बनवतात। आता भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व कसे असते ते बघूया। तर हे लोक प्रामाणिक असतात, स्वाभिमानी असतात, स्वतंत्र विचाराचे असतात, जबाबदारी सहज स्वीकारतात, अन्याय सहन करत नाहीत आणि संकटातही धैर्याने उभे राहतात। म्हणजेच भरणी नक्षत्रात जन्मलेले जातक एकदा एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत। त्यांच्यात प्रचंड मानसिक ताकद असते। आता ह्या नक्षत्राची कमजोरी बघूया। प्रत्येक गुणाबरोबर काही आव्हानेही असतात। भरणी नक्षत्रातील व्यक्ती कधीकधी हट्टी असू शकतात, राग मनात ठेवू शकतात, भावनिक ताण सहन करतात, म्हणजे कोणाशीही मोकळे होत नाहीत आणि स्वतःवर जास्त जबाबदारी घेतात। हे त्यांचे दुर्गुण आहेत। त्यामुळे कधीकधी यांना मोकळा श्वास घ्यायला थोडासा त्रास होऊ शकतो। म्हणूनच संतुलन राखणं यांच्यासाठी आवश्यक आहे। करिअरच्या दृष्टीने भरणी नक्षत्रातील व्यक्ती शुक्र आणि यम ह्या दोघांच्या प्रभावामुळे खालील क्षेत्रामध्ये आपला प्रभाव पाडू शकतात। तर कुठल्या कुठल्या क्षेत्रात ते प्रभाव पाडू शकतात तर न्यायव्यवस्था, प्रशासन म्हणजे ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, पोलीस यंत्रणा, वैद्यकीय सेवा, स्त्रीरोग तज्ज्ञ, मानसशास्त्र, कला, अभिनय, संगीत, फॅशन, व्यवसाय आणि वित्तीय व्यवस्थापन इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात भरणी नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्ती आपला प्रभाव पाडू शकतात। आता आर्थिकदृष्ट्या भरणी नक्षत्राचं नेमकं काय आहे तर बघूया। तर भरणी नक्षत्रातील व्यक्ती त्यांना धन कमवण्याची चांगली क्षमता ठेवून असतात। ते ऐश्वर्याचा आनंद घेतात, पण योग्य संस्कार असल्यास पैशाचा योग्य विनियोगही करतात। अचानक आर्थिक जोखीम घेण्याऐवजी विचारपूर्वक गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी अधिक लाभदायक ठरते। म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ते गुंतवणूक असू दे, खर्च असू दे, नियोजन करतात।
वैवाहिकदृष्ट्या भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचं जीवन कसं असतं ते आता बघूया. तर हे लोक प्रेमात निष्ठावान असतात, आपल्या कुटुंबासाठी त्याग करण्यासाठी सतत तत्पर असतात, परंतु त्यांना आदर आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचा वाटतो. विश्वास तुटल्यास ते भावनिकदृष्ट्या खूप दुखावले जाऊ शकतात. याची जाणीव भरणी नक्षत्राबरोबर संसार करणाऱ्या जोडीदाराने ठेवणं आवश्यक आहे. आणि तसं बघायला गेलं तर विश्वास हे काचेचं भांडं आहे. जेव्हा त्याला तडा जातो तेव्हा ते कुठल्याही केमिकलने, कुठल्याही अशा धातूने सांधले जाऊ शकत नाही. तेव्हा विश्वास हे काचेचं भांडं आहे. भरणी नक्षत्राबरोबर संसार करणाऱ्या जोडीदारांनी लक्षात ठेवलं तर त्यांचा संसार सुखाचा होऊ शकतो. आरोग्यदृष्ट्या परंपरागत ज्योतिषशास्त्रानुसार भरणी नक्षत्राचा संबंध विशेषतः प्रजनन संस्था, मूत्रमार्ग, हार्मोनल संतुलन आणि मानसिक ताण यांच्याशी जोडला जातो. आता ह्या बाबतीत जर भरणी नक्षत्रावरच्या एखाद्या जातकाला काही त्रास असेल तर त्यांनी योग, ध्यान आणि नियमित जीवनशैली ह्यांचा विशेष लाभ घेणं गरजेचं आहे. योग आणि ध्यान ह्याचा पुरेपूर वापर करा आणि ह्या रोगांपासून मुक्त राहा. आध्यात्मिक अर्थ म्हणजे भरणी नक्षत्राचा मुख्य संदेश आहे, कर्मापासून कोणीही सुटू शकत नाही. हे नक्षत्र हे शिकवते की प्रत्येक कृतीचे परिणाम हे असतातच. म्हणूनच संयम, प्रामाणिकपणा आणि धर्माचरण यांना विशेष महत्त्व आहे. आता भरणी नक्षत्राबाबत सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेली अशी काही माहिती देतो. तर मुहूर्तशास्त्रात भरणी नक्षत्राला उग्र किंवा क्रूर प्रवृत्तीचे नक्षत्र असे त्याचे वर्गीकरण केलेले आढळते. याचा अर्थ हे नक्षत्र अशुभ आहे असा अजिबात नाही. याचा अर्थ एवढाच की काही विशिष्ट प्रकारच्या कार्यासाठी हे नक्षत्र अधिक योग्य मानले जाते. उदाहरण बघायचं झालं तर कठीण निर्णय घेणे, शस्त्रक्रिया, योग्य मुहूर्त विचारात घेऊन केलेली शस्त्रक्रिया, जुने वाईट व्यसन सोडण्याचा संकल्प. म्हणजे एखाद्याचं व्यसन सुटतच नसेल किती प्रयत्न करून, आणि त्याला कळतं आहे की तो प्रयत्न करतो आणि त्याला यश मिळत नाही आहे, तर त्याने भरणी नक्षत्राचा ह्या बाबतीत योग्य प्लॅन करून जर त्या दिवशी संकल्प केला की मला माझं जुनं व्यसन सोडायचे, तर त्याला यश मिळू शकतं. कर्जमुक्तीचे प्रयत्न करणं. अनेक प्रकारची कर्ज लोक घेतात, कधी त्याच्यात अडकतात. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं फेडण्यासाठी तिसरं, आणि ही मालिका संपतच नाही. अशा लोकांनी कर्जमुक्तीचा संकल्प भरणी नक्षत्रावर जर केला तर त्यांना चांगलं यश मिळू शकतं. शिस्त आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी देखील भरणी नक्षत्राचा दिवस शुभ मानला जातो. तर विवाह, गृहप्रवेश किंवा काही मंगल कार्यांसाठी अंतिम निर्णय घेताना संपूर्ण पंचांगाचा विचार करणे भरणी नक्षत्राच्या दिवशी योग्य ठरेल. आता या नक्षत्राचे पारंपरिक गुण बघूया. तर नक्षत्र क्रमांक म्हणजे 27 नक्षत्र मालिकेतील नक्षत्र क्रमांक 2 मेष राशीमध्ये हे नक्षत्र आहे. ह्याचा नक्षत्रस्वामी शुक्र आहे. अधिदेवता यमधर्मराज आहेत. प्रतीक योनी आहे. गण मनुष्यगण आहे. नाडी मध्य आहे आणि योनी हत्ती आहे. आता भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना काही पारंपरिक उपाय सांगतो. जर जन्मकुंडलीत भरणी नक्षत्राशी संबंधित ग्रहस्थिती प्रतिकूल वाटत असेल तर योग्य ज्योतिष मार्गदर्शनाखाली तुम्ही खालील उपाय करू शकता आणि चांगला लाभ प्राप्त करून घेऊ शकता. सामान्य आध्यात्मिक साधनेसाठी धर्माचरण आणि सत्यवचन, म्हणजे जेवढं जमेल तेवढे धर्माने वागण्याचा प्रयत्न करा. बोलायचं आहे ते खरं बोलण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी तुम्हाला खरं बोलणं शक्य नाही तिथे खोटं बोलू नका. एवढं तुम्ही करू शकता. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. वृद्ध आणि आजारी लोकांची जमेल तेवढी सेवा करा. शुक्र मंत्राचा जप, म्हणजे महर्षी व्यासाने रचलेलं जे नवग्रहांचं स्तोत्र आहे त्याच्यातला शुक्राचा मंत्र, हिमकुंद मृणालाभम दैत्यानां परमं गुरु सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं, या मंत्राचा यथाशक्ती जप तुम्ही करू शकता. तसेच देवी महालक्ष्मीची उपासना भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना लाभदायक ठरू शकते. पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा देखील तुमच्या उपासनेचाच एक भाग आहे. अशा प्रकारे तुम्ही भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती ह्या वेगवेगळ्या पद्धतीने उपासना करू शकता. एकंदरच ह्या सगळ्या माहितीचा निष्कर्ष सांगतो तर भरणी नक्षत्र आपल्याला एक अतिशय मोठा जीवनमंत्र देते. शक्ती मिळणे महत्त्वाचे नाही, त्या शक्तीचा योग्य आणि धर्मपूर्ण उपयोग करणे अधिक महत्त्वाचे आहे.
हे नक्षत्र आपल्याला हे सांगते की प्रत्येक कर्माची नोंद विश्व ठेवते आणि योग्य वेळी त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते. जर तुमचा जन्म भरणी नक्षत्रात झालेला असेल तर तुमच्या संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मुळातच तुमच्यामध्ये असणार आहे. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, पण ती विकसित करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता परीक्षेला सामोरं जाणं आवश्यक आहे. आणि परीक्षा ठरवणार आहे की तुम्ही किती मोठे ध्येयवादी आहात ते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे जन्मनक्षत्र कोणते आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कृत्तिका नक्षत्राचे तेजस्वी आणि अग्निमय रहस्य. श्री गुरुदेव दत्त.